नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरमध्ये पावसाच्या पाण्याची सर्वत्र दुर्गंधीयुक्त पाणी नगरपालिकेच्या सिओनच्या ऑफिसमध्ये ओतण्याचा दिला इशारा। पंढरपूर नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे पंढरपूरमध्ये पावसाचं पाणी साठवून अक्षरशः त्याची दुर्गंधी उठली आहे। भाविक भक्तांचे, व्यापाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। पंढरपूरमधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामोद्योग या ठिकाणी गुडघाभर पाणी साठवून त्या पाण्याची दुर्गंधी आजूबाजूला पसरते। त्या पाण्याची विल्हेवाट न लावल्यास ते दुर्गंधीयुक्त घाण पाणी नगरपालिकेच्या सिओनच्या ऑफिसमध्ये ओतण्याचा व्यापाऱ्यांनी नगरपालिकेला इशारा दिलाय। सध्या पंढरपूरमध्ये भाविक भक्तांची विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी होते। त्यातूनच बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खादी ग्राम उद्योग या ठिकाणी करण्यात येत होती। परंतु या साठलेल्या घाण पाण्यामुळे भाविकांना सुद्धा त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। पंढरपूरमधील सर्वत्र गटारी नाले पावसाच्या पाण्यानं भरून त्या ठिकाणी अस्वच्छता, गटारी तुंबलेल्या आहेत। काही ठिकाणी गटारीचं पाणी हे केरकचरा, प्लास्टिकच्या बाटल्या त्या गटारीमध्ये अडकून पडलेल्या आहेत। त्यामुळे पंढरपूरमधील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। घाण पाण्याचा बंदोबस्त नगरपालिकेनं लवकरात लवकर करावा व पंढरपूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न मिटवावा असंही नगरपालिकेला सूचित करण्यात आलंय। या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेची असलेल्या जागेमध्ये खादी ग्राम उद्योग या ठिकाणी पावसाचं पाणी साठवून इतकी दुर्गंधी उठलेली आहे की अक्षरशः इथल्या व्यापाऱ्यांना जीव मेटाकुटीला आलेला आहे। बघूया ते व्यापारी काय म्हणतात ते। आज इथं स्टेशन रोड परिसरात पंढरपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी जी काय पंढरपूर नगर परिषदेच्या मालकीची जागा खादी ग्रामोद्योग म्हणून ओळखली जाते, त्या जागेला एका महापुरुषाचं नाव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आहे या जागेला। तर या जागेला स्वच्छ करा व इथं पार्किंगची जी काही सोय नगरपालिकेने केलेली आहे ती सोय चालू ठेवा अशी आम्ही पंढरपूर नगरपालिकेकडे वारंवार निवेदनाद्वारे मागणी केलेली होती। तरी या निवेदनांना, या मागणीला पंढरपूर नगरपालिकेने केराची टोपली दाखवलेली आहे व इथं कोणत्याच प्रकारची स्वच्छता दिसत नाही। पहिल्याच पावसामध्ये इथं गुडघ्या एवढं पाणी म्हणजे तळ्याचं दृश्य बघायला मिळतं आपल्याला इथं। व इथं थांबणं बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांना, इथं असणाऱ्या व्यापारी बंधूंना व परिसरातील नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय। तर यावरती नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तसेच या संबंधित अधिकाऱ्यांनी यावरती लक्ष घालून जे काय ते पाणी इथं साठू नये व पाण्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी इथले व्यापारी व ओनली एक ग्रुप यांच्या वतीनं मी विनंती करत आहे। व आम्ही दिलेल्या निवेदनांची दखल घेऊन लवकरात लवकर इथं स्वच्छतेचं मोहीम राबवावी। नसेल तर इथं साठलेलं पाणी, घाण व कचरा हे आम्ही सिओनच्या नगरपालिकेचे सीओ जे आहेत त्यांच्या ऑफिस समोर आणून टाकू, याची दखल घ्यावी। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।